भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलची मैदानाबाहेर सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे। एका चॅरिटी ॲक्शन मध्ये गिलची जर्सी बोली लावण्यासाठी ठेवलेली होती। गिल सोबत जाडेजा, रूट, बुमराह आणि केएल राहुलची जर्सी सुद्धा बोलीसाठी ठेवण्यात आलेली होती। मात्र गिलच्या जर्सीवर सर्वाधिक 5.40 लाखांची बोली लावलेली आहे। आता यामधून मिळालेली रक्कम रूथ अँड स्ट्रॉस फाउंडेशनला दिली जाणार आहे। पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमनं भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीचं कौतुक केलेलं आहे। सिराजने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेमध्ये स्वतःला सिद्ध केलेलं आहे। तसंच सिराज आता कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळण्यात सक्षम आहे, अशा शब्दांमध्ये अक्रमनं सिराजच्या खेळीची स्तुती केली आहे। भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंगला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका विक्रमाची संधी आहे। टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून 100 विकेट्सचा टप्पा पार करणारा पहिला गोलंदाज होण्याची संधी त्याला आहे। सध्या अर्शदीपच्या नावावर 99 विकेट्स आहेत। जर आशिया कपमध्ये त्यानं 1 विकेट घेतली तर भारताकडून 100 विकेट्सचा टप्पा पार करणारा तो पहिला गोलंदाज ठरू शकतो। विदर्भ क्रिकेट असोसिएशनने भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरची फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे। 2025-26च्या देशांतर्गत हंगामामध्ये वसीम जाफर विदर्भातील खेळाडूंना फलंदाजीचे धडे देणार आहे। जाफरच्या व्यतिरिक्त मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज विशाल महाडिक यांची विदर्भ अंडर-19 या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। बंगळुरूमध्ये 1650 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये नवीन स्टेडियम बांधण्याचा आदेश दिलेला आहे। हे स्टेडियम बंगळुरूच्या सूर्या सिटी त्याचबरोबर बोमसंद्रा इथे बांधण्याची योजना आखली जात आहे, जिथे 80,000 लोक बसण्याची सोय असेल। भारताचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागनं कोणत्या 2 बॉलर्सची भीती वाटायची याची माहिती दिली आहे। सेहवागला जास्त भीती मुरलीधरन पासून वाटायची, कारण मुरलीधरचा कोणता बॉल फिरणार, कोणता बाहेर जाईल ते ओळखता यायचं नाही। मुरलीधरन नंतर कुणापासून भीती वाटत असेल तर तो शोएब अख्तर असं त्यानं म्हटलंय। भारताचा वेगवान गोलंदाज यश दयालच्या अडचणी आता आणखी वाढत चाललेल्या आहेत। बलात्कार प्रकरणामध्ये अडकलेल्या यश दयालवर आता बंदी घालण्यात आलेली आहे। डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल यंदा यूपी टी20 लीगमध्ये खेळताना दिसणार नाही। न्यूझीलंडने दुबळ्या झिम्बाब्वेवर दुसऱ्या कसोटीमध्ये दणदणीत विजय मिळवलेला आहे। किवीनी झिम्बाब्वेवर 1 डाव 359 धावांनी विजय मिळवलेला आहे। या विजयासह न्यूझीलंडनं 2 कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकत झिम्बाब्वेला व्हाईट वॉश दिलेला आहे। डिवॉन कॉन्वेला सलामीवीर तर मॅट हेनरीला मालिकावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। भारताचा भालाफेकपटू गोल्डन बॉय नीरज चोप्रानं सिलेसिया डायमंड लीग 2025 मधून माघार घेतली आहे। 16 ऑगस्ट पासून पोलंडमध्ये स्पर्धेला सुरुवात होणार होती, त्यापूर्वीच नीरजनं या स्पर्धेतून माघार घेतली आहे। ठाणे महानगरपालिका वरच्या मॅरेथॉन सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखवत या मॅरेथॉनला सुरुवात झाली। या मॅरेथॉनमध्ये 20,000पेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला। जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी बाधित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला देण्यासंदर्भात बैठक होणार आहे। 21 ऑगस्ट रोजी मुंबईतील मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे। कैलास कोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होईल। अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन आणि दहीहंडीच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्ट्यांचा निर्णय राज्य सरकारनं बदललाय। सुट्टी 7 ऑगस्टला बदलून गौरी गणपती आणि नारळी पौर्णिमा या दिवशी जाहीर करण्यात आलेली आहे। यावेळी पालक आणि शिक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। संभाव्य खासगीकरणाविरोधात आयडीबीआय कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतलाय। सरकार विरोधात येत्या सोमवारी कर्मचारी देशव्यापी संप पुकारणार आहेत। सरकार आणि बँक व्यवस्थापन उदासीन असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे आणि त्यांनी हा निर्णय घेतलाय। वकिलांच्या नोंदणीसाठी पर्यायी शुल्क आकारता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे।
यासोबतच सुप्रीम कोर्टानं कर्नाटक राज्य बार काउन्सिलला कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क घेणं तत्काळ बंद करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचं खरीप आणि रब्बी या हंगामामधील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे. खरीपामधील नुकसान भरपाई 809 कोटी तर रब्बीमधील 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. हिंगोलीमध्ये पावसामुळे पिकांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे पिकं आता कुजण्याची शक्यता आहे. त्यासाठी नुकसानाचा पंचनामा करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. हिंगोलीच्या कोंडूर इथे कयाधू नदीवर उड्डाण पूल उभारावा अशी मागणी नागरिक करतायत. पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आल्यावर पुराच्या पाण्यातून शेतकऱ्यांना आणि जनावरांना तिथून वाट काढावी लागते. तसंच दूध काढण्यासाठी पुराच्या पाण्यातूनच पोहून जावं लागतंय. या भागातील नागरिकांनी ही आपली व्यथा मांडलेली आहे आणि त्यामुळे इथे पूल उभारावा अशी मागणी करण्यात आली आहे. सोलापुरातील मार्कंडेय रथोत्सवात मंत्री जयकुमार गोरे यांनी पावसामध्ये भिजत एंट्री केलेली आहे. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्तानं मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव पार पडला. यावेळी जयकुमार गोरे यांनी रथोत्सवात मोठ्या उत्साहात सहभागी झाले. शहापुरात आदिवासी क्रांतीवीरांच्या स्मारकांचा अभाव जाणवतो आणि त्यामुळे या ठिकाणी आदिवासी क्रांतीवीरांचं स्मारक उभारावी अशी मागणी केली जाते. श्रमजीवी संघटनेनं निवेदन देत तहसीलदारांकडे ही मागणी केली आहे. गोंदियामधील वडेगावात पंचायत समितीच्या आमसभेमध्ये धागर मोर्चा काढण्यात आला. पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक झाल्या. गेल्या 20 वर्षांपासून या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि नागरिकांना बोअरवेलवर अवलंबून राहावं लागतंय. त्यामुळे जलजीवन मिशन योजनेचा उपयोग काय असा सवाल इथल्या महिलांनी केलेला आहे. पुण्याच्या भोरमधील जिजामाता शाळेत 500हून अधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी नैसर्गिक मातीच्या वापरानं ही मूर्ती घडवण्यात आलेली आहे. मुंबईमधील मुंबादेवी परिसरामध्ये नारळी पौर्णिमेनिमित्तानं चोर गोविंदा साजरा करण्यात आला. चोर गोविंदामध्ये दहिकाला दिवशी लावल्या जाणाऱ्या थराप्रमाणेच थर लावून दहीहंडी फोडली जाते. नारळी पौर्णिमे दिवशी चोर गोविंदा साजरा करून गोविंदा पथक या दिवशी भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करतात. अमरनाथ यात्रेची औपचारिक सांगता झालेली आहे. श्रावण पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर छडी मुबारकची स्थापना होऊन विधिवत पूजा आणि अर्चा करण्यात आली. 38 दिवसांच्या यात्रेदरम्यान सुमारे 4,20,000 भाविकांनी हिमलिंगाचं दर्शन घेतलं. गोंदियामध्ये कृषी केंद्रांची तपासणी केली असता अनियमितता आढळून आल्यामुळे 2 कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. 25 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. 7 कृषी केंद्र चालकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. सांगलीमध्ये बेकायदेशीर टेमिफाईड औषधी इंजेक्शन्स वापरल्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 2,15,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचबरोबर 6 आरोपींना अटक केली आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातल्या खडकतळे गावामध्ये विहिरीमध्ये मृतदेह आढळला. गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 14 वर्षीय मुलीचा हा मृतदेह आहे. मात्र या मृत्यूचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पुण्यामधील विंझर धनगर वस्तीमध्ये एका 16 वर्षीय मुलानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. लहान मुलांमध्ये खेळू नको असं मुलाच्या वडिलांनी सांगितलं आणि त्यानंतर मनामध्ये राग ठेवून त्यानं आत्महत्या केली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या 4 वर्षांमध्ये तब्बल 691 एटीएम मशीन्स चोरल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. पूर्वी बँकांवर दरोडे किंवा कॅश व्हॅन लुटण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर होतं. मात्र आता चोरट्यांनी चोरीचं तंत्र बदललेलं आहे आणि थेट एटीएम मशीन्स चोरायला सुरुवात केली आहे. पुण्यामधील नारायण गावात गांजा तस्करी केल्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडून 1,32,000चा गांजाही जप्त केला आहे. अकोला जिल्ह्यातील पळसोड फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं आणि अन्न सुरक्षा विभागानं गुटखा विक्रेत्यांवर धाड टाकत मोठी कारवाई केलेली आहे. एक दुचाकीसह 1,18,000चा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बीडमध्ये व्हाईटनरच्या नशेमध्ये असलेल्या मुलांना आई वडिलांसह आजीवरच चाकू हल्ला केलाय। यामध्ये आजीचा जागीच मृत्यू झालाय। आई वडील गंभीर जखमी झालेले आहेत। नशेसाठीच तो पैशाची मागणी करत होता, मात्र कुटुंबियांनी पैसे द्यायला नकार दिल्यामुळे त्यानं त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केलाय। यवतमाळच्या पुसद इथल्या वसंतनगरमध्ये फुटबॉल खेळण्याच्या वादातून गोळीबार झाला। गोळीबारामध्ये एक व्यक्ती जखमी झाली आहे। बंदुकीतून झाडलेली गोळी पोटाला चाटून गेल्यामुळे संबंधित व्यक्ती थोडक्यात बचावली आहे। भंडाराच्या केसलवाडा इथे वाघ इथल्या सैनिकी विद्यालयामध्ये 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे। विद्यार्थ्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। या विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला, ताप आणि उलट्या अशी लक्षणं दिसून येत आहेत। उत्तराखंडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आरपीआयला 14 जागांवर घवघवीत यश मिळालेलं आहे। हा विजय रिपब्लिकन पक्षाच्या उत्तराखंडमधील पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा हा विजय आहे, असं रामदास आठवले म्हणाले। इस्रोचे शास्त्रज्ञ काशी विश्वनाथांच्या चरणी लीन झालेले पाहायला मिळाले। शास्त्रज्ञांच्या पथकाने काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेत रुद्राभिषेक केलेला आहे। या शास्त्रज्ञांनी मंदिरामध्ये चांद्रयान मोहिमेची प्रतिकृती सादर केली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीची तारीख समोर आलेली आहे। 15 ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये या दोघांची भेट होणार आहे। या भेटीकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। उत्तराखंडच्या धराली दुर्घटनेवर समाजवादी पक्षाचे माजी खासदार A.T. हुसन यांनी गंभीर विधान केलेलं आहे। उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये इतर धर्मांचा सन्मान केला जात नाही, असं त्यांनी म्हटलंय। उत्तराखंडच्या उत्तर काशीमधील ढगफुटीनंतर तिथलं जनजीवन विस्कळीत झालंय। त्यावेळी अडकलेल्या अनेक पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम अद्यापही सुरूच आहे। या घटनेनंतर हर्षिलमध्ये सध्या एक तलाव निर्माण झालाय। दिल्लीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। वाऱ्यामुळे दिल्लीतील जंगपुरा भागामध्ये एक झाड कोसळलेलं आहे, तर अनेक भागात पाणी साचलेलं आहे। पाणी साचल्यामुळे नागरिकांना अडचणींना तोंड द्यावं लागतंय। दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे दिल्लीतल्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। गाझीपूर सीमा भागामध्ये पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। शिमल्यातील विधानसभा क्षेत्रातील डुम्मी ग्रामपंचायतीच्या काही भागामध्ये भूस्खलन झालेलं आहे। डोंगराचा मोठा भाग कोसळलाय। यामुळे काकर बगोरा रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे। हिमाचल प्रदेशमधल्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। मुसळधार पावसामुळे त्या भागामध्ये नद्या आणि नाल्यांना अचानक पूर आलेला आहे। बिलासपूरमध्ये भूस्खलनानंतर मंदिरावर डोंगराचा मलबा कोसळलेला आहे। जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांची चकमक सुरू आहे। या चकमकीमध्ये एक दहशतवादी ठार झालाय, तर भारतीय सैन्याचे 2 जवान शहीद झालेले आहेत। 12 जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे। दिल्लीच्या करावल नगरमध्ये तिहेरी हत्याकांडानं खळबळ उडालेली आहे। प्रदीप नावाच्या आरोपीनं पत्नी आणि 2 मुलींची हत्या केलेली आहे। पती आणि पत्नीमध्ये चालू असलेल्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती मिळते। राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेली आहे। मतदार यादीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता। त्यामुळे राहुल गांधींनी घोषणापत्र जाहीर करावं असं आयोगानं स्पष्ट केलंय। जगदीप धनखड नेमके कुठे आहेत असा सवाल कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। या संदर्भातली माहिती द्यावी असंही त्यांनी म्हटलंय। अमित शहा यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 ऑगस्ट पासून राज्यभरात आंदोलन होणार आहे, अशी माहिती नेते अंबादास दानवे यांनी दिलेली आहे। कलंकित मंत्र्यांविरोधात आंदोलन केलं जाणार असल्याचं दानवे म्हणाले। ऑपरेशन सिंदूरवर एअर चीफ मार्शल यांनी मोठा खुलासा केलेला आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानचे 5 फायर जेट्स पाडलेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। तसंच त्यांनी आणखी एक मोठं विधान सुद्धा केलेलं आहे। एक मोठं विमान सुद्धा उद्ध्वस्त केल्याची माहिती त्यांनी दिली आहे। ऑपरेशनमध्ये भारताचं S-400 गेम चेंजर ठरलेलं आहे। नरेंद्र मोदी यांनी एक वेळा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केलेली होती। त्यामुळे सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुण्यामध्ये भोर तालुक्यामध्ये दौऱ्यावर होते। या दौऱ्यादरम्यान त्यांनी रायरेश्वर किल्ल्याला भेट दिलेली आहे। रायरेश्वर किल्ल्यावर आल्यावर ऊर्जा आणि भयंकर शक्ती मिळते असं त्यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीच्या बाजूने असून एकत्र येण्याचा प्रयत्न आहे असं विधान रासपचे नेते महादेव जानकर यांनी केलेलं आहे। जर पक्ष एकत्र येऊन लढले तर जनतेचा विश्वास राहील असंही त्यांनी म्हटलंय। बेळगावमध्ये समशेर सिंग पारधी या नावानं 10 कोटी रुपयांचा पॅकेज जाहीर केल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केलेली आहे। पारधी समाजाचं स्थलांतर थांबवून या समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी समाजाच्या विकासासाठी 10 कोटी रुपयांचं पॅकेज त्यांनी जाहीर केलंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जालन्यामधील जाफराबादमध्ये पाणी पुरवठा योजना आणि परिवहन मंडळाच्या बस स्थानकाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये दानवे आणि काळे यांनी बावनकुळेंसमोरच टोलेबाजी केली। शिवसेनेच्या वतीने जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांसाठी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिरासाठी सांगली जिल्ह्यातून तब्बल 1000 पैलवान श्रीनगरमध्ये दाखल झालेत। शिवसेना राज्यापुरतीच मर्यादित ठेवू नका तर ती इतर राज्यांमध्ये सुद्धा वाढवा असं मार्गदर्शन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना केलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। टोमॅटोचा हब असलेल्या नारायण गावात थेट कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी टोमॅटोच्या लिलावाची बोली लावलेली आहे। कृषी मंत्र्यांच्या लिलावातून टोमॅटोला 70 रुपये किलो इतका बाजारभाव मिळालाय। 20 किलो कॅरेटला 1400 रुपयांना कृषी मंत्र्यांनी बाजार फोडला। नागपूरमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर अखेर इंद्रजित मुळे यांना जेसीबी परत मिळालेला आहे। कर्जाचे हप्ते थकल्यामुळे येस बँकेने इंद्रजित मुळे यांचा जेसीबी जप्त केलेला होता आणि त्यांचा लिलाव केलेला होता। मनसेने या प्रकरणामध्ये येस बँकेला जाब विचारत माउंट रोड इथल्या येस बँकेमध्ये आंदोलन केलं होतं। महाबळेश्वरमध्ये प्रशासनाविरोधात 105 गावातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। गावातील निकृष्ट दर्जाची विकास कामं, विजेचा लपंडाव आणि इतर समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय। आदिवासी विद्यार्थ्यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढलेला होता। विशेष पदभरती आणि 85,000 रिक्त जागांची भरती करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी तरुण तरुणी सहभागी होते। 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांनी कचरा वाहून नेण्यासाठी बाह्य संस्थांची सेवा न घेण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिलेले आहेत। जास्त कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांकडून महापालिका कचरा संकलित करणार आहे, मात्र ही सेवा देताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही। वर्धा जिल्ह्यातील 5 गावात ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। आर्वी तालुक्यातील धानोडी, दिघी, होणाडे, सायखडे आणि वडगाव या ठिकाणी 5 गावांमध्ये तब्बल 2 तास मुसळधार पाऊस झाला। त्यामुळे नदी नाले तुडुंब भरलेले आहेत आणि धनोडी परिसरामध्ये वाहणाऱ्या नाल्याचं पाणी थेट गावात शिरले।